मदर माऊली, या सावीची स्वप्न समिंदरा एवढी मोठी असली ना तरी तिचं जग ओंजळ एवढंच आहे. तू, मी आणि दीपुमा, या पलीकडे काहीच नाही. सॉरी, मी मगाशी तुझ्यावर ओरडायला नव्हतं पाहिजे. पण मला तुझ्या प्रश्नांचा राग पण नव्हता यायला पाहिजे. सावे, मला काही कळत नाही का ग? एवढी धडपड तू माझ्यासाठीच करायला लागलीस. हे सगळं मी आपल्या तिघांसाठी करते मदर माऊली. बरं, आता अजून पुढचे काही दिवस मी तुझ्यापासून लांब असेन. कदाचित रोज मला फोनवर नाही बोलता येणार, पण असं कधीच समजू नको. नाळ तोडून जरी मी तुझ्यापासून वेगळी झाली असेल ना तरी तुझ्याशिवाय माझं अस्तित्व शून्य आहे. आणि देव न करो पण मी तुझ्यापासून वेगळी झालेच तर मी संपून जाईन. तुला माहितीये, सगळी लोक देव देवळात शोधतात पण त्यांना नाही दिसत. मी तर माझ्या देवाला रोज बघते. त्याच्यासोबत राहते, त्याच्या कुशीत झोपते. मदर माऊली, मी देवाला पण मानत नसेल एवढं मानते तुला. आणि तो जो कोण वर बसलेला आहे ना त्याने एकच काम सगळ्यात चांगलं केलंय. त्याने मला तुझ्या पोटी जन्माला घातलं. त्यासाठी थँक्यू आणि लव्ह यू. तुझ्या कामात तुला नक्की यश येईल. काळजी घे आणि मला फोन कर मुंबईला पोहोचलीस की. बाय. सावित्री, सर, सावित्री बोलतीये. अहो माझा नंबर, हे तुमचा नंबर माझ्याकडे सेव्ह आहे मिस सावित्री. बोला ना. हा सर, पुढच्या 1.5-2 तासात पोहोचते आम्ही. म्हणजे सर, अजून रजा घेणं नाही परवडायचं मला. आणि तसं रीतसर ऍप्लिकेशन पण दिलं नव्हतं ना मी. आणि आता मदर माऊलीची तब्येत पण ओके. हो का? नाही म्हणजे मला सांगा मिस सावित्री,
करंट सिच्युएशन काय आहे? नाही म्हणजे आत्ता कुठे आहात तुम्ही? हे काय अर्ध्या वाटेतच आहे, सकाळीच निघाले ना. हा, हो का? हो सर. सर मी ऑफिसला येऊ का, पहिले आल्यावर घरी जाऊ? मिस सावित्री तुम्ही काय सर? नाही, तुम्ही ना आत्ता आत्ता तुम्ही ऑफिसला नको आत्ता. ऑफिसला नको. आधी तुम्ही घरी जा. आधी तुम्ही घरी जा. म्हणजे हा बेटर ऑप्शन आहे ना. आधी तुम्ही घरी जा. काय टेप लावल्यासारखं बोलतोयस? मिस सावित्री, तुम्ही एक काम करा. हा सर, मी आधी घरीच जाते. गुड. बरोबर आहे. आधी तुम्ही घरी जा. मिस सावित्री, तुम्ही पोचल्यावर मला कॉल करा. हा, बोलू आपण. ओके? हो सर. ठेवतो. हॅलो हॅलो मिस सावित्री, ऐका ना. अजून एक सांगायचं होतं. सावकाश आहे. हो सर. बाय. आता मीच येते म्हणल्यावर तो काही घर गाठणार नाही. काय रे अर्जुन, निघाला होतास ना? काय झालं? हा, ते सावित्रींचा फोन आला, त्याच आहे त्या तिकडे. मग मी जाऊन काय करू? असं झालंय का? प्रिया, ओ इकडे ये बरं. आले. दादा, अरे तू जाणार होतास ना? आम्ही सांगतो ना, आम्ही सांगतो. अगं तो निघाला होता, त्याला ना सावित्रीचा फोन आला. याला सावित्रीताईचा फोन. काय काय म्हणली? ती यायला निघालीये ना इथं, मग हा जाऊन काय करल? पण म्हणजे सावित्रीताई येते ना इकडे. येते सावित्रीताई? 1.5-2 तासात पोहोचेल. अरे पण तुझं काहीतरी काम होतं ना तिकडं, आणि ते काम झाल्यावर तू सावित्रीकडे जाणार होतास. सहज जाता जाता ते कॅन्सल झालं का काम? काम आहे, फडकेंना पाठवेन मी तिकडे. पण म्हणजे काम काही एवढं महत्वाचं नव्हतं. असं म्हटलं का मी? काम आहे, महत्वाचं पण आहे. फडके करतील मॅनेज. हा, काम आहे, महत्वाचं आहे, फडके करतोय मॅम. करते ना, करते. मी काय म्हणत होते दादा, तू सावित्रीताईच्या आईला बघायला चालला होतास ना? आई येते तर येऊ दे, तू जाऊन तिच्या आईला बघूच शकतोस ना. म्हणजे आईच्या तब्येतीची चौकशी केलीच पाहिजे, काय करूच नाही. हा बरोबर आहे, श्यामल त्यांची चौकशी केली पाहिजे. सावित्री येते तर येऊ दे ना, तिचं काय कौतुक आहे? यार अति होतं यार तुमचं. खरंच अति होतं यार. शांत बसा. अरे पण मी काय, प्रिया, तू तर शांतच बसा, नाहीतर विहिरीत नेऊन ना नवीन पाण्यात बुचकळून काढेन तुला. बिचारा माझं लेकरू ग. प्रिया,
सावे मला माहिती तू मला काहीच होऊ देणार नाहीस. मदर माऊली, मी देवाला पण मानत नसेल एवढं मानते तुला. आणि तो जो कोण वर बसलेला आहे ना, त्याने एकच काम सगळ्यात चांगलं केलंय. त्याने मला तुझ्या पोटी जन्माला घातलं. त्यासाठी थँक्यू आणि लव्ह यू. शाले, हा जाऊ बाई. हे घे. काय हे? मज्जा. अगो बाई, तुमच्यामध्ये यासनी मज्जा म्हणतात, आमच्यामध्ये यासनी वाडग म्हणतात. जाऊ बाई, तुम्हासनी कसं कळलं? या घरामध्ये ना फक्त तुम्हासनीच माझ्या मनातलं कळतं बघा. हवं मला पाहिजे नच होतं मेहंदी भिजवायला. ए येडे, हे मेहंदी भिजवण्यासाठी नाही आणलंय. मग आता वाडग धरलेस की नाही? वाडग धरून काय म्हणतात बघ ते, भगवान के नाम पे दे बाबा, भगवान के नाम पे दे. ओ जाऊ बाई, तुम्ही काय मला भीक मागायला लावताय का? अहो काय हे, एवढ्या चांगल्या कपड्यामध्ये कसं दिसतं ते? पण आता तीच पाळी येणार आहे की नाही आपल्या, म्हणून तुझी प्रॅक्टिस घ्यायला लागलोय ग. तो दिवस काही लांब नाही, म्हणून म्हणलं माग भीक माग, प्रॅक्टिस कर. आणि चांगल्या कपड्यात भीक मागितली ना, लोकांना सांगायचं आम्ही खानदानी भिकारी आहोत. का हीच आपली ओळख असणार आहे आता, भिकारी कवठेकर. ओ वहिनी, भीक मागल त्यांचा बाप. कोण भीक मागायला होणार आहे आपल्याला? आणखीन कोण? तुमचाच सावत्र भाऊ अर्जुन कवठेकर. असं का बोलताय जाऊ बाई तुम्ही? अगं, आधी सगळ्या संपत्तीवर फणा काढून बसला येऊ. त्यात आपली सेपरेट संपत्ती ती पण घशात घालतोय यो बोका. आणि सुरुवात तुमच्यापासून आहे भाऊजी. एक मिनिट वहिनी, तर तुम्ही काहीतरी कळेल असं बोला. काय काय म्हणायचं काय तुम्हाला नक्की? अहो, तुमची जमीन चालली त्या पॉवर प्लॅन्टच्या घशात, आणि मग वाडगं नाही हातात घेणार तर मग काय करणार हो? वहिनी, काय झालंय नीट सांगा. दादा, आपला पॉवर प्लांटचा जो प्रोजेक्ट आहे तो ऑलमोस्ट डन आहे. फक्त एक प्रॉब्लेम आहे. काय? आपण ज्या जमिनी अलॉट करायचं म्हणतोय त्यामध्ये 1 एकराचा तुकडा बलरामचा आहे. अशी कशी जाऊन दिली मी जमीन? बलराम आहे मी, बलराम. दिलं तर प्रेमानं, आता हेच कावून. अजून ओळखलं नाही त्यांनी मला. मायला आपली इस्त्री कडक, डोक्यानं आहे फडाक. अर्जुन कवठेकर अडे, जो आपला नाद करल त्याला आपण बात करल. एवढं अर्जंट का निघालात? सर, ते शब्द म्हणजे शब्द. अहो, पण लगेच याची काही गरज नव्हती. म्हणजे
मी काय तुम्हाला बोललो नसतो एवढ्या घाईनं आलात. सगळा प्लॅन फिसकटला. कसला प्लॅन? काय नाही, काय नाही. आईंची तब्येत सगळा ओके मध्ये कार्यक्रम आहे सर. म्हणजे डॉक्टरांशी पण बोलणं झालं, पुढची ट्रीटमेंट ओके, मदर माऊली ओके, सगळं ओके. मग तिथे थांबून काय करणार ना. आणि तसंही अडचण आली तर दीपू काय? आले मग इकडेच आले. मी अचानक आले, तुम्हाला आवडलं नाही का? हा, नाही म्हणजे न सांगता आलात ना तुम्ही म्हणून. म्हणजे तसं डॉक्टरने सांगितलंच आहे तर मग तसं असेलच. बरं झालं आलात. तुम्ही कशा आहात? तसं ऑफिसमधलं काम लवकर संपलं. म्हटलं की आता घरी येऊयात. ऑफिसमध्ये थांबून काय करणार ना. मग तेवढ्यात तुम्ही दिसलात आणि विचारावं म्हटलं. पण मी काही विचारलंच नाही सर. ऑफिसमधलं काम लवकर संपलं. म्हटलं की आता घरी येऊयात. मग तेवढ्यात तुम्ही दिसलात आणि विचारावं म्हटलं. पण मी काही विचारलंच नाही सर. तरी पण ऐका ना. हा, बिघडणार आहे का काही ऐकलं तर? नाही अजिबातच नाही. मी लगेच बॅग ठेवते आणि येते सर. ऐका. हो तेच ऐकायलाच येत. नाही नाही, मला असं म्हणायचं की त्याची काही गरज नाहीये. तुम्ही ना आत्ता थकला असाल, रेस्ट घ्या. आपण उद्या भेटू. येतो. बाय. अर्जुन दादा, तू असा अचानक भयानक कवा आला इथं? सावित्री मॅडम, तुम्ही केव्हा आलात? आई बरी आहे ना? हा, फक्त आमच्या अर्जुन दादाची अवस्था थोडीशी बिघडली आहे. नाही म्हणजे तसं बोलायचं नव्हतं. म्हणजे मगाशी अर्जुन दादा धावत आला ना वेड्यासारखा, मीटिंग मध्येच सोडून. आता दादाश्रींना बोलवायला मला यावं लागतंय म्हणजे बघा. नाही म्हणजे कसं आहे, मीटिंग इम्पॉर्टंट आहे ना. तर मीटिंग इम्पॉर्टंट म्हणून मी चालत धावत पळत असं आलो तुम्हाला सांगायला. म्हणजे कसं समजून घ्या. तुला सगळी काळजी आहे ना कवठेकर इंडस्ट्रीजची पंकज? सावित्री, मी मीटिंग वगैरे सोडून काही आलो नाहीये. माझं सगळं बोलणं झालं होतं आणि मग मी आलो. येतो मी आता. हा, चल तुझे ना मी आता आधे आधे तुकडे करतो. सावित्री, टेक केअर. बाय. बाय. इकडं कुठं चाललो आपण? गाडी इकडे आहे, इकडून जावं लागेल असं आडव. इथून कसं जायला म्हणजे हळूहळू, केअरफुल केअरफुल केअरफुल. कानावरच धंदा आहे आपला. हा तिरसट काय खरंच प्रेमात पडलाय का काय माझ्या? सावे, बरं झालं वेळेत आलीस. अगं ताई कशी आहे? साऊ, तू विश्रांती घे. मी तुझ्यासाठी मस्तपैकी पडवळची कुरकुरीत भजी करतो. मामा
या गावचा म्हणजे भैरवगडचा अन मदर माऊलीचा काही संबंध आहे का रे?